गुड आफ्टरनून स्टुडंट्स. सो आपण काल एक असाइनमेंट सॉल्व केलेली आहे आणि पुढे जायच्या आधी त्या असाइनमेंटची आन्सर्स बघायचे आहेत आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे आता जर असाइनमेंट सॉल्व केली नसेल तर काही नाही, आई बाबांच्या शेजारी जायचं आणि म्हणायचं आई किंवा बाबा मला 10 फटके मारा. करेक्ट असं म्हणायचं जाऊन आता, कारण पर्यायच नाहीये माझं, तर मी तर बघू शकत नाही तुमच्या घरी येऊन की कंप्लीट केली की नाही. तर आपापलं जाऊन थांबायचं आई बाबांसमोर आणि आई किंवा बाबा यांना सांगायचं. आईकडे जा म्हणजे हळू लागेल थोडंसं, पण खाऊन यायचे 10 फटके. राईट, करेक्ट. नेक्स्ट लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट. आता काही त्याच्यातले क्वेश्चन्स मी सांगितलेत ऑलरेडी. करेक्ट. So these are the assignment answers and I will go through it one by one. जेव्हा हे तुम्ही बघता आहात किंवा माझ्या समोर आत्ता बसलेला आहात व्हिडिओ बघत, तेव्हा आपली नोटबुक जिथे आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत असं मी गृहीत धरून चालले की तुम्ही सॉल्व केलेले आहेत. राईट. सो where you have written those answers, open that page. Without that page, this work is zero. Right? Without you solving it on your own, whatever I am going to teach you today or whatever I am going to solve in front of you, that is going to be a big zero. So let's begin. Newton's law is applicable everywhere. Answer is everywhere. जी काय आन्सर आहेत ती मी ब्लू वर्ड्स मध्ये अंडरलाइन केलेली आहे. सो न्यूटन्स लॉ इज ऍप्लिकेबल everywhere. Now what is Newton's law? Newton's law is F is equal to gmm upon d square. That is Newton's law of gravitation. तो पहिला प्रश्न होता. न्यूटनचा लॉ F is equal to capital G capital M small m upon d square is applicable everywhere. Next, when the body is thrown up, the force of gravity is in the downward direction. बॉडीने कुठेही फेकू दे, इकडे समोर फेकू दे, इकडे साईडला फेकू दे, इकडे फेकू दे, वरून खाली फेकू दे, खालून वर फेकू दे, कुठून कशीही फेकू दे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलवेज ऍक्ट्स व्हर्टिकली डाउनवर्ड्स. लक्षातच ठेवायचं आपल्याला. नेक्स्ट, थर्ड, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द वीकेस्ट फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ ऑल द फोर्सेस, मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज द वीकेस्ट फोर्स. नेक्स्ट, the universal law of gravitation, the universal gravitational constant has the unit Newton meter square per kg square. आता बरेच जणांनी इथे नीट बघितलंच नाहीये मी काय दिलंय. न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर ह्याला टिक केलंय आणि म्हणलंय की हे राईट आन्सर आहे का रे राईट? ह्याचा अर्थ काय झाला माहितीये? न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी रेस टू -2 म्हणजे काय झाला? न्यूटन मीटर स्क्वेअर पर 1 अपॉन केजी रेस टू 2. असं आहे का आन्सर? नाही, चुकलं. राईट. सो द करेक्ट आन्सर इज न्यूटन मीटर स्क्वेअर केजी रेस टू -2 और न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे म्हणजेच हे म्हणजे हेच. तुम्ही जसं म्हणता ना तेच ते, हे काय ते काय तेच ते, हे तेच ते. न्यूटन मीटर स्क्वेअर केजी रेस टू -2 और न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हा जो पर आहे इथला तो इथे पर नाहीये, पण परच्या ऐवजी काय केजी रेस टू -2 आहे आणि इथे जर पर केलंय तर केजी रेस टू 2 आहे. हे जाणून घ्या की हे दोन क्वांटिटीज, हे दोन SI युनिट्स आर जस्ट द सेम. रिप्रेझेंटेशन फॉर्मॅट इज डिफरंट. हे जे केलंय ना हे असं न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी रेस टू -2 ह्याला टिक केलं असेल तर ते चुकीचा आन्सर आहे, चुकीचा आन्सर आहे. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. एनी ऑफ दीज टू आर करेक्ट. नेक्स्ट, द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल G वॉज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड बाय हेनरी कॅव्हेंडिश. राईट. हु स्टेटेड द युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? न्यूटन. हु फाउंड आउट द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल G? हेनरी कॅव्हेंडिश. बरेच मुलांनी इथे न्यूटन लिहून ठेवलंय. न्यूटन आपला फेवरेट सायंटिस्ट आहे. आन्सर आलं नाही की मुलं न्यूटनला टिक करून ठेवतात. न्यूटन, आयझॅक न्यूटन, नाही तर आईन्स्टाईन. माहित नसलं की ते आईन्स्टाईन आणि न्यूटन एवढे दोघंच माहित असतात, त्याला टिक करून टाकतात. नाही, कॅपिटल G वॉज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड फर्स्ट बाय हेनरी कॅव्हेंडिश. नेहमी लक्षात ठेवा. नेक्स्ट, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अन अट्रॅक्शन फोर्स. आपण अर्थकडे अट्रॅक्ट होतो, सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अन अट्रॅक्शन फोर्स. Next, the unit of capital G upon small g is meter square per kg.
आता बरेच जण मुलं इथे येऊन अडकलीच आहेत की मॅडम ते आलंच कसं, राईट. सो मी पहिल्यांदा सांगितलं तसं की SI युनिट किंवा कुठल्याही क्वांटिटीचं युनिट असं ढगातून पडत नाही, राईट. पाऊस जसा पडतो तसा. कसे येतात युनिट आपण बघू. छान एक्झाम्पल आहे एकदम. व्हॉट इज द युनिट ऑफ कॅपिटल G अपॉन स्मॉल g, राईट. सो व्हॉट इज कॅपिटल G, व्हॉट आर द युनिट्स ऑफ कॅपिटल G? न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर अपॉन, हे युनिट्स कशाचे आहेत? कॅपिटल G चे. आता स्मॉल g चे युनिट लिहू. मीटर पर सेकंड स्क्वेअर, करेक्ट. हे युनिट्स कॅपिटल G चे, हे युनिट्स स्मॉल g चे. इथपर्यंत झालं? करेक्ट. नाव नेक्स्ट स्टेप. हे न्यूटन म्हणजे काय? न्यूटन सायंटिस्ट होता, हो, पण त्याच्या नावाने एक युनिट पण आहे, राईट. त्याच्या नावाने एक युनिट पण आहे आणि ते युनिट कुणाचं आहे? फोर्स. आणि फोर्स म्हणजे काय? मास इंटू ऍक्सेलरेशन. मग मास कशात मोजतात? kg. ऍक्सेलरेशन कशात मोजतात? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग न्यूटनला मी आता रिप्लेस करू का? ते रिप्लेस करायच्या आधी हे उलट करून घेऊ आपण. न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, राईट, इंटू. आता हे न्यूमरेटर डिनॉमिनेटर वरती गेल्यावर डिनॉमिनेटर विल बिकम द न्यूमरेटर अँड न्यूमरेटर विल बिकम द डिनॉमिनेटर. सो सेकंड स्क्वेअर पर मीटर, राईट. ही फ्रॅक्शन मी वरती गेल्यावर उलटी केली. सेकंड स्क्वेअर पर मीटर, करेक्ट. नेक्स्ट. नाउ आई सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ युनिट्स फॉर न्यूटन. Newton is the unit for force. Force is defined as mass into acceleration. Mass as a unit kg, acceleration as a unit meter per second square. So Newton is kg meter per second square. तर तुमच्या माहितीसाठी हे साइडला लिहून ठेवते. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स इज मेजर्ड इन न्यूटन, म्हणून फोर्सचं युनिट काय? न्यूटन. मासचं युनिट काय? kg. ऍक्सेलरेशनचं युनिट काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग न्यूटन म्हणजे काय आला? न्यूटन हे युनिट म्हणजे काय? kg इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो कॅन आय इनपुट दिस SI unit for Newton in this particular form? Yes, I can. So let's write down kg into meter per second square. आता हा न्यूटनचे व्हॅल्यू मी इथे लिहिली, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू. आता हा मीटर स्क्वेअर लिहिते, हा मीटर स्क्वेअर लिहिला अपॉन इथे kg स्क्वेअर आहेच आधीचं, kg स्क्वेअर इंटू सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर. काय केलं? ही न्यूटन म्हणजे काय? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, करेक्ट. kg मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू हा मीटर स्क्वेअर असाच राहिला न्यूमरेटर मध्ये, हा kg स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये तसाच राहिला इंटू सेकंड स्क्वेअर अपॉन मीटर. आता मीटर मीटर कॅन्सल, सेकंड स्क्वेअर कॅन्सल. 1 kg 1 kg राहतो. मग माझे कॅपिटल G अपॉन स्मॉल g काय आले युनिट्स? मीटर स्क्वेअर पर kg, राईट. मीटर स्क्वेअर पर kg म्हणजे त्या 7th क्वेश्चनचा आन्सर काय? मीटर स्क्वेअर पर kg. दिस इज द करेक्ट आन्सर फॉर फाइंड द युनिट्स ऑफ कॅपिटल G अपॉन स्मॉल g. जेव्हा एखाद्याचे युनिट विचारतायत तेव्हा ह्याचं युनिट सबस्टिट्यूट करा, ह्याचं युनिट सबस्टिट्यूट करा, सिम्प्लिफाय अँड फाइंड द आन्सर. तर एक लक्षात ठेवायचं नेहमी की युनिट म्हणजे टाइमचं युनिट आवर, सेकंड, मिनिट. ढगातून पडले का रे? नाही. मासचं युनिट kg ढगातून पडलं का? नाही. असंच एक फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला आपण त्याचे युनिट सबस्टिट्यूट करून सिम्प्लिफाय करत गेलो आणि फायनली आपल्याला उत्तर काय मिळालं? मीटर स्क्वेअर पर kg, राईट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. द कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन कॅपिटल G इज रिलेटेड टू स्मॉल g बाय द फॉर्म्युला. आता बरेच वेळेला इथे असा प्रश्न येतो एक्झाम मध्ये की कॅपिटल G इज रिलेटेड टू स्मॉल g बाय द फॉर्म्युला. रिलेशन विचारतात म्हणजे काय करतात? फॉर्म्युला विचारतात. व्हेरी सिम्पल. रिलेशन म्हणजे फॉर्म्युला की ह्या कॉन्स्टंट मध्ये आणि ह्या व्हेरिएबल मध्ये काय रिलेशन आहे. सो माय आन्सर इज स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G कैपिटल M अपॉन R स्क्वेअर. दिस इज द रिलेशन बिटवीन
कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन कॅपिटल G अँड स्मॉल g. फॉर्म्युला लिहिला, काही नाही, व्हेरी सिम्पल. नेक्स्ट, द व्हॅल्यू ऑफ स्मॉल g इज 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. जसं जसं आपण आत जातो, ही अर्थ आहे, जसं आपण आत जातो तसं ॲट द सेंटर ऑफ अर्थ स्मॉल g इज 0. Small g is 0 at the center of the earth. Next, what happens to acceleration due to gravity with increase in altitude from the surface of the earth? म्हणजे आपण जसं वरती जातोय, ही सरफेस आहे अर्थची, राईट. आपण जर माउंट एव्हरेस्टला गेलो, करेक्ट, आपण हे ऑलरेडी डिस्कस केलंय की ऑल्टिट्यूड इन्क्रीज झाली. ऑल्टिट्यूड म्हणजे हाईट, माउंट एव्हरेस्टची हाईट आहे, हाईटला ऑल्टिट्यूड म्हणतात. सो ऑल्टिट्यूड फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ, व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी डिक्रीजेस. म्हणजे आपण जसं वरती जायला लागतो, किंवा जसं समुद्राच्या खालती जायला लागतो, तसं स्मॉल जी डिक्रीज होतो, कमी होतो, राईट. सो दीज आर द आन्सर्स टू दोज 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. करेक्ट. हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता रिवाइंड करून. मग लिहून घेऊ का? नाही, हे लिहिण्याची गरज नाही. दिस इज अन ॲडिशनल क्वेश्चन फॉर यू टू इन्क्रीज युअर लॉजिकल थिंकिंग. लॉजिक डेव्हलप करण्यामागचं कारण असं असतं की नुसतं पाठ करून कुणाला पण लिहिता येतं, पण डोक्याला एक्सरसाइज कशामुळे होतो? लॉजिक डेव्हलप करतो आपण, तेव्हाच डोक्याला एक्सरसाइज होतो. करेक्ट. सो दिस पर्टिक्युलर क्वेश्चन वॉज द ओनली क्वेश्चन विच माइट बी स्टुडंट्स विल नॉट बी एबल टू आन्सर. बाकी सगळे सोपे क्वेश्चन्स होते. करेक्ट. नाव पुढे जायच्या आधी एक परवाच्या व्हिडिओमध्ये चूक झाली आहे, तर ती आपल्याला दुरुस्त करायची आहे. करेक्ट. सो बिफोर गोईंग अहेड, आपण हा पार्ट डिस्कस केला, परवाच्या व्हिडिओमध्ये केलेला असेल बहुतेक, मंडे किंवा सॅटर्डेच्या व्हिडिओमध्ये. वी हॅड डिस्कस दिस पार्ट, आणि तेव्हा मी तुम्हाला एक साईडला रफ फिगर काढून दाखवली होती आणि म्हणलं होतं की अरे वा, किती सोपं आहे, लक्षात राहिलं. करेक्ट. असं मी म्हणलं होतं. आणि असा मी एक अर्थ काढली होती. I had given you this radius. मग आपण ठरवलं होतं की this r and this r, small r is smaller than capital R, small r is smaller than capital R. Correct. पण तिथे मी लिहून दिलं होतं तुम्हाला, as we go from equator to poles, value of g decreases, right. तर ते आपल्याला बघायचं आहे की the value of g is thus highest at the poles and decreases towards the equator. म्हणजे काय? आपण इथून इथे जात असताना हे खोडायचंय आणि तिथे लिहायचंय value of g increases, means as we go from equator to poles value of g increases. आपण इथे value of g decreases लिहिलंय आधीच्या व्हिडिओमध्ये. ते आपल्याला फिगर रब करायचे, त्याच्यावर काट मारायचे, क्रॉस इट and draw a new figure and write the correct part, right. So as we move from equator to poles, value of g increases, and as we go from poles to equator, value of g decreases. आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा आधीच्या त्या फिगरमध्ये बोलता बोलता मी इथे उलट लिहिलंय, ते आपल्याला सरळ करायचंय. and this is the correct diagram and correct description की as we move from equator to poles, value of g increases, and as we move from poles to equator, value of g decreases. This is the correct notation. And now look here, that value of g is highest at the poles and value of g is lowest at the equator. Correct. ही एक करेक्शन आहे, ती आपल्या सॅटर्डे किंवा मंडेच्या व्हिडिओमध्ये होतं. हे तुम्ही ड्रॉ केलं होतं एक रफ डायग्राम म्हणून राईट हँड साईडला. ती डायग्राम क्रॉस करायची आणि त्याच्याऐवजी ही डायग्राम काढायची. डायग्राम सेम आहे, हे चुकलं होतं, ते आपल्याला बरोबर करायचंय. करेक्ट. नाव लेट्स मूव ऑन टू टुडेज टॉपिक. एक लक्षात घ्या की आपण हळूहळू करत ऑलमोस्ट लेसन संपत आलाय. म्हणजे 15 तारखेला आपण चालू केलं, 14 तारखेला चालू केलं, 14 तारखेपासून 15 झाली, 16 झाली, 17 झाली, 7 दिवस झाले. ऑलमोस्ट वी हॅव कम टू द लास्ट पेज ऑफ द लेसन. And now you have to think where you are and where you need to be. Always take this in your mind and fit this in your mind की नुसते मी प्रयत्न करून, नुसतं मी चांगलं शिकवून उपयोग नाहीये. तुम्ही पण माझ्याबरोबर असायला पाहिजे, तुम्ही पण तितकीच मेहनत केली पाहिजे.
एखाद्या जेव्हा आपण क्लासला जातो तेव्हा मला टीचर आवडल्या, टीचर खूप छान शिकवतात म्हणून आपली प्रगती होते का? हो, 50%, 100%. पण तो उरलेला 50% कुणाचा आहे? तो तुमचा आहे. हा 50 माझा आहे की मी रोज इथे असणं, मी रोज शिकवणं, मी छान बोलणं, काहीतरी वेगळं सांगणं, हा माझा 50% पार्ट. इफ यू डू युअर 50% देन टुगेदर वी विल रीच 100%. नाहीतर मी रोज 50% देते आणि तुम्ही 1-2% देत चाललाय, इट विल नॉट इफेक्ट your results. Correct? So you need to be there with me and you need to understand. Next, Newton's equation of motion for a freely falling object are as follows. आता in your 9th standard you have already gone through Newton's 3 equations of motion. आठवतात का बघा? First equation of motion is v is equal to u plus at. Second equation of motion is s is equal to ut plus half at square, and third equation of motion is v square is equal to u square plus 2as. आता हे इक्वेशन्स कशासाठी होते विचार करा एकदा. आपण मागच्या वर्षीला जाऊ, 9th स्टँडर्डचे एक पहिले 10-15 दिवस. दोज इक्वेशन्स ऑफ मोशन वर ऍप्लिकेबल फॉर ऑब्जेक्ट्स इन लिनियर मोशन. म्हणजे मी इथून निघाले, सरळ 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 चालत त्या कॅमेऱ्याच्या इथे जवळ आले, राईट? सो these equations of motion are applicable for me because while I am walking I am performing linear motion, right? पण आता ह्या मोशन वेगळी आणि वरून पडणारा दगड किंवा वरून पडणारा बॉल ह्याची मोशन वेगळी. सो आता हे सगळे इक्वेशन्स आपण जे शिकलो आहेत तेच परत अशा फॉर्म मध्ये ऍप्लिकेबल करायचे आहेत की दोज वुड बी इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. आता फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट आपण काय डिस्कस केलं? असा बॉल धरलाय मी, हा सोडला खाली की दॅट विल बी अ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट. आता त्या फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्टसाठी न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन कसे ऍप्लिकेबल होतात हे आपण शिकणार आहे. करेक्ट? फॉर अन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली इनिशियल वेलोसिटी u is equal to 0 and a is equal to g. Then correct? So for an object which is falling freely, म्हणजे मी इथे ऑब्जेक्ट धरलं हातात, तर ह्याची u किती आहे? u is initial velocity, v is final velocity, a is acceleration, t is time. 9th standard. करेक्ट? मी इक्वेशन्स पण लिहिलेत 9th स्टँडर्ड मधले. सो u is initial velocity. A train starts from rest, म्हणजे काय? u is equal to 0. A car starts from rest, u is equal to 0. A ball held in hand falls freely, u is equal to 0. परत सांगते, u is initial velocity, v is final velocity, a is acceleration, t is time. आता त्याच्यातली मी u बद्दल बोलतेय, राईट? स्मॉल u. सो a car starts from rest, linear motion. A car starts from rest, u is equal to 0. Correct? A truck starts from rest, u is equal to 0. तसंच a ball falls freely from rest, म्हणजे u is equal to 0. तर प्रत्येक ऑब्जेक्ट जे आहे वरती, इथे मी 3ऱ्या मजल्यावर, मजला ठरलेला आहे आपला 3rd फ्लोर वरून इथे बॉल धरला, तर अजून मी टाकायचा आहे, सोडायचा आहे बॉल खाली, तर यू काय त्या बॉलचं? इनिशियल वेलॉसिटी 0. अरे धरून ठेवलाय, त्याला मोशनच नाहीये, म्हणजे u is equal to 0. करेक्ट? इनिशियल वेलॉसिटी u is equal to 0 and a. आता a म्हणजे ऍक्सिलरेशन. आता when an object is falling freely from a height, त्याचे ऍक्सिलरेशन कशामुळे आहे? ह्या स्मॉल जी मुळे, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तो खाली कशामुळे येतोय? ग्रॅव्हिटीमुळे. आणि त्याच्यामुळे होणारा ऍक्सिलरेशन इज ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून ऑल u should be replaced by 0 and all a should be substituted by small g. Correct? So if Newton's first equation of motion will be v is equal to u plus at. आता u प्रत्येक freely falling objectला 0च असते. For any freely falling object, initial velocity is always 0. u is equal to 0. आणि a, which is acceleration, काय acceleration is equal to g. Why? Because that object is falling only under the influence of gravity. Correct? मग आता मी इथे सबस्टिट्यूट करते. इथे लिहून घ्यायचं आहे नोटबुक मध्ये, न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट्स. इथे लिहायचंय वरती टायटल, न्यूटन्स इक्वेशन ऑफ
motion for freely falling objects. टाइटल आहे आपलं हे, राईट. अंडर दॅट नाउ v इज इक्वल टू u प्लस at. u काय इनिशियली u इज इक्वल टू 0 and a is equal to g, right. Next I substitute u is equal to 0, a is equal to g. So the equation will be v is equal to 0 plus a च्या ठिकाणी g t. So the equation will be v is equal to g into t. So for a freely falling object, Newton's first equation of motion becomes v is equal to g into t, right. Now what will be second equation? Same, u is equal to 0 and a is equal to g. So s is equal to 0 into t plus half g t square. a च्या ठिकाणी g substitute करायचा आहे. So second equation will be 0 into any number is 0. S is equal to half g t square. And third equation, v square is equal to u square च्या ठिकाणी 0 plus 2g s. So the third equation will be v square is equal to 0, v square is equal to 2g s. Correct? So this is Newton's first equation of motion for freely falling object. This is Newton's second equation of motion for freely falling object, and this is Newton's third equation of motion for freely falling object. Correct? This is first, this is second, and this is third. आता या पर्टिक्युलर फॉर्म्युला एक्झाम मध्ये डायरेक्ट असा विचारतात, नाही विचारत. करेक्ट? नाही विचारत. आतापर्यंत कधी विचारला नाही, पण काही सांगता येत नाही. आपण सगळी तयारी करायची. When you are able to answer 100%, you get 95 marks, right. 95 मार्काचीच मी तयारी करून गेली. You will get 90. 80 मार्काची 80 marks I have prepared out of the entire syllabus. 80 marks I have prepared for 80 marks. 70 मिळतील, 75 मिळतील. So prepare 100% and whatever happens 95, 96 आपलं लकेमध्ये, right. So these are the three equations of motion only for freely falling object. करेक्ट? हे आपण नोटबुक मध्ये लिहिलेलं आहे, टायटल दिलेलं आहे. नुसतं माझ्या समोर बसू नका, म्हणजे मी बोलतीये आणि मी लिहूनच घेत नाही, असं नाही करायचं आपल्याला. रोज सांगते मी, आपली वही भरत झाली गेली पाहिजे. म्हणजे आता एवढं काम झालंय आपलं, तर मिनिमम 21 पेजेस ऑफ युअर नोटबुक शुड बी फिल्ड. करेक्ट? सो दीज इक्वेशन्स यू हॅव टू राईट इन युअर notebook and write one equation by looking at the board and write two other equations, second and third, on your own, right. So this is very simple, and let's move on to the next part. So now potential energy. आता potential energy म्हणजे काय? स्प्रिंग माहितीये? स्प्रिंग सगळ्यांना माहिती, पेनात असते स्प्रिंग. अशी मी दाबली स्प्रिंग, आय प्रेस द स्प्रिंग and if I release the spring, त्याच्यात कुठली एनर्जी आली अचानक, right? That is potential energy. So what is potential energy? Energy stored in the body by virtue of its position is called potential energy. तेच इथे मी दिलंय. Energy stored in an object because of its position or state is called potential energy. आपण करतो असं, रबर घेतो, रबर बँड असं घेतो, त्याच्यात एक कागद अडकवतो, असा छोटी पट्टी कागदाची करायची, तो कागद मागे ओढायचा आणि छानकन मित्राला मारायचा. आपण करतो स्कूलमध्ये. करेक्ट? करायचं नाही, मी एक्झाम्पल देते, करतो. तर ते जेव्हा मी रबर बँड स्ट्रेच करतेय, तेव्हा त्या स्ट्रेच्ड रबर बँड मध्ये कुठली एनर्जी येते? आपल्या मित्राला थोडंसं लागतं इकडे. करेक्ट? जेव्हा लागतं तेव्हा का लागतं? बिकॉज दॅट स्ट्रेच्ड रबर बँड हॅज इमेन्स पोटेन्शियल एनर्जी. करेक्ट? त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी आलेली असते. आणि कशामुळे एनर्जी येते? तुम्ही मस्क्युलर फोर्स लावता ना, मी जेवढं रबर बँड मागे उडत जाईन तेवढी त्याची पोटेन्शियल एनर्जी वाढतीये आणि तेवढ्या जोरात तो शीट ऑफ पेपर असा लांब जातोय. करेक्ट? सो दॅट स्प्रिंग अँड द रबर बँड हॅज पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन इट. आता नॉर्मल पडलं असेल रबर बँड, कुठेतरी टेबलवर पडलंय किंवा डेस्कवर पडलंय, असते का रे त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी? नसते. मग कधी येते त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी? इट गिव्स दॅट पोटेन्शियल एनर्जी when you stretch that rubber band, when you press that spring. Correct?
So that energy which is stored in the rubber band on the spring because of its position or state is called potential energy. मागच्या वर्षी पण होतं पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल आत्ता आहे, कायनेटिक पुढच्या स्लाइडमध्ये. तर मागचं विसरायचं नाही, मागचं आपल्याला विसरायचं नाही. हेच सगळं 10वीतलं परत 11वीत लागतं, बरोबर. तर मागचं 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 मग आठवत नाहीये, मग 9वीचं पुस्तक काढायचं. मी आधीच सांगितलं होतं 9वीची पुस्तकं फेकून द्यायची नाहीत. लगेच परीक्षा संपली म्हणून आंबोळण चौकात विकून त्याची कॅन्डी चॉकलेट असं खायचं नाही. आता 9th स्टँडर्ड पासून ते आयुष्यभराचे पुढचे सगळे टेक्स्टबुक जपून ठेवायच्या, सगळ्या नोटबुक जपून ठेवायच्या, राईट. सो पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी स्टोर्ड इन दॅट स्प्रिंग or in that rubber band by virtue of its position or state, correct. So what is the formula of potential energy? It is mgh, right. Potential energy formula is mgh. आता ही पोटेन्शियल एनर्जी वेगळी वेगळी असते. जशी हाईट वाढत जाते तशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते, करेक्ट. नाव आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, छान एक्झाम्पल आहे. सो नाव आय एम स्टँडिंग ऑन द फर्स्ट फ्लोअर ऑफ एन अपार्टमेंट. मी अपार्टमेंटच्या एका बिल्डिंगच्या फर्स्ट फ्लोअरवर थांबलेली आहे, करेक्ट. अँड आय थ्रो अ दिस बिग स्टोन फ्रॉम दॅट अपार्टमेंट आणि नेमकं खाली कोणीतरी होतं. ठीक आहे, त्याला थोडंसं काहीतरी पडल्यासारखं वाटलं डोक्यात आणि सोडून दिलं त्याने. मला समजलं, मी लपले जाऊन, झालं, ठीक आहे, दॅट मॅटर एंडेड. आता मी 5व्या मजल्यावर गेले, 5व्या मजल्यावर. हा, आधी मी कुठल्या मजल्यावर होते? पहिल्या मजल्यावर, फर्स्ट फ्लोअर. आता मी कुठल्या मजल्यावर गेलीये? 5th फ्लोअर. आणि आता मी त्या 5th फ्लोअर वरून खाली चालणारी माणसं आहेत ना, संध्याकाळची बाहेर पडतात. सांगितले त्यांना बाहेर पडू नका चालायला, तरी पडतात. अशी जी माणसं आहेत ती खाली राऊंड मारतात, करेक्ट. ती राऊंड मारतात आणि मी माझ्या घरातून टिंकूच्या घरी गेले. वरती टिंकू राहतो 5व्या मजल्यावर. टिंकूच्या घरी गेले आणि टिंकू आणि मी मिळून 5व्या फ्लोअरवरून तोच दगड जो पहिल्या मजल्यावरून टाकला ना, तोच 5व्या मजल्यावरून टाकला आणि नेमका तो एका माणसाला लागला. आणि आता जो दगड लागतो ना, ते काही खरं नाही. मग असे भांडायला येतात लोक, राईट. का, कशाचा डिफरन्स झाला? एक्झाम्पल सोडा, कशाचा डिफरन्स झाला? पहिल्या मजल्यावरून मी दगड टाकला आणि 5व्या मजल्यावरून दगड टाकला. काय डिफरन्स आहे? कशाचा डिफरन्स आहे? तो डिफरन्स आहे तो एक गोष्टीचा आहे, अँड दॅट इज HEIGHT. द डिफरन्स इज हाईट. आता तुम्ही मला सांगा की पहिल्या मजल्यावरनं दगड टाकलेला लागला नाही आणि 5व्या मजल्यावरनं दगड टाकलेला लागला. कशामुळे लागला? देयर इज ओनली वन फॅक्टर विच इज डिफरंट, अँड दॅट इज हाईट. सो पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स ऑन हाईट. अरे मास सेम एका दगडाचं, हो, तोच दगड पहिल्या मजल्यावरनं टाकलेला मी तोच 5व्या मजल्यावरनं टाकला, एवढा एवढा होता, करेक्ट. इज दिस डिफरंट? नो. एकाच ठिकाणी थांबलीये मी सरफेस ऑफ अर्थवर, जी डिफर नाही होते आता, एकाच ठिकाणी थांबलीये. मग काय फरक पडतोय? हाईटचा फरक पडतोय. आणि हाईटचा फरक पडतोय म्हणून 5व्या मजल्यावरनं टाकलेला दगड त्या माणसाला जास्त लागला कम्पेअर्ड टू पहिल्या मजल्यावरनं टाकलेला. सो पोटेन्शियल एनर्जी डिपेंड्स ऑन हाईट. आणि जेवढी हाईट जास्त तेवढी पोटेन्शियल एनर्जी जास्त. डायरेक्ट प्रपोर्शन आहे. पोटेन्शियल एनर्जी, हाईट वाढली पोटेन्शियल एनर्जी वाढते, हाईट कमी केली पोटेन्शियल एनर्जी कमी होते. डायरेक्ट प्रपोर्शन, करेक्ट. नाव पोटेन्शियल एनर्जी ॲट हाईट h when h is the height near earth surface. आता हे सगळे मी अपार्टमेंट सांगितलं, 5वा मजला सांगितला, पहिला मजला सांगितला. इफ दिस इज द अर्थ, ही अर्थ आहे आपली, करेक्ट. आणि हे सरफेस आहे इथे, ही अर्थचं सरफेस आहे. मी इकडे थांबलीये, करेक्ट. इथे पहिला मजला, इथे 5वा मजला. नॉट अ सिग्निफिकंट डिफरन्स. सिग्निफिकंट डिफरन्स म्हणजे कशा दृष्टीने सिग्निफिकंट डिफरन्स म्हणते मी? अकॉर्डिंग टू द रेडियस ऑफ द अर्थ. अकॉर्डिंग टू रेडियस ऑफ अर्थ. आता रेडियस किती अर्थचं? 6 × 10⁶ किलोमीटर, राईट. हे अर्थचं रेडियस आहे साधारण. तर ह्या रेडियस मध्ये असा 100 आणि 200 मीटरचा फरक पडला, काहीच पडला नाही म्हणजे, राईट. हे कशासारखं आहे सांगू? एक्झाम्पल की माझ्याकडे 100 रुपये होते, करेक्ट. मी त्याच्यात 20 रुपये ऍड केले, पण 100त 20 ऍड करणं ही सिग्निफिकंट फिगर आहे. सिग्निफिकंट. 100त 20 रुपये ऍड केले, मला 120 रुपये मिळाले.
करेक्ट. आणि त्याच्या वर्सेस मी 1 करोड रुपयामध्ये 20 रुपये ऍड केले. 1 करोड कुणाकडे तरी होते, मी त्याला 20 रुपये दिले. तो काय म्हणेल, काय 20 रुपये दिले, 20 रुपये 1 करोड रुपयात माझ्याकडे, अरे 20 रुपये कुठून देतो, चांगले 2 करोड दे. दिस इज द डिफरन्स. म्हणजे मला काय म्हणायचंय की ह्या एवढ्या नंबरमध्ये 100 आणि 200 मीटर मी ऍड केले तर काहीच फरक पडत नाहीये. झिरो डिफरन्स, देर इज नो डिफरन्स. करेक्ट. पण मी जेव्हा 100त 20 रुपये ऍड करतेय, दॅट इज अ सिग्निफिकंट डिफरन्स, दॅट इज 20% डिफरन्स. करेक्ट. आणि जेव्हा मी 1 करोड मध्ये 20 रुपीज ऍड करते, 1 करोड रुपयात 20 रुपीज ऍड करते, तेव्हा ते काहीतरी 0.00002% इन्क्रीज आहे. राईट. सो तसंच होतं आहे. रेडियस ऑफ अर्थ इतकं मोठं आहे की त्याच्यात मी अजून एक 500 मीटर, 600 मीटर, 1 किलोमीटर ऍड केलं तर त्याला काही फरकच पडत नाहीये. करेक्ट. सो पोटेन्शियल एनर्जी ॲट द सरफेस इथून इथपर्यंत 24 मजले, 35 मजले, पोटेन्शियल एनर्जी तीच राहते, m इंटू जी इंटू एच, ऍप्लिकेबल फॉर ऑब्जेक्ट जस्ट अबाव द सरफेस. आता जेव्हा मी जस्ट अबाव द सरफेस म्हणते तेव्हा 35वा मजला असू शकतो, 68th फ्लोर असू शकतो. दिस इज जस्ट अबाव द सरफेस. सो पोटेन्शियल एनर्जी फॉर्म्युला विल बी mgh. पण आता इफ पोटेन्शियल एनर्जी ॲट हाईट h when h is significantly large, म्हणजे आता ह्या ह्याच्यात मी माउंट एव्हरेस्टची हाईट ऍड केली, म्हणजे किती, 8 किलोमीटर्स. आधी मी 1 मीटर ऍड करत होते, 100 मीटर ऍड करत होते, 500, 1 किलोमीटर ऍड करत होते. आता मी डिरेक्टली ह्या रेडियस मध्ये 8 किलोमीटर्स ऍड केलेत, विच इज द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट. दिस इज द रेडियस. आणि आता त्याच रेडियस मध्ये हा रेडियस आहे वरचा. आता त्याच रेडियस मध्ये इथे माउंट एव्हरेस्ट आहे आणि माउंट एव्हरेस्टची हाईट 8848 मीटर आहे. दिस इज सिग्निफिकंट हाईट. करेक्ट. दिस इज अ सिग्निफिकंट हाईट, ज्या हाईटला पोटेन्शियल एनर्जी खूप वेगळी असते. मग ती खूप वेगळी असते म्हणजे काय असतं, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस जी एम, कॅपिटल एम मास ऑफ अर्थ, स्मॉल एम मास ऑफ द ऑब्जेक्ट, अपॉन आर रेडियस ऑफ अर्थ प्लस हाईट. हाईट म्हणजे ही हाईट, आता ही जी आहे दॅट इज हाईट. करेक्ट. सो व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ॲट दिस पॉइंट, ह्या पॉइंटला माउंट एव्हरेस्टच्या पीकला व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी इज मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. करेक्ट. याला मी सिग्निफिकंट हाईट म्हणते. मी 68 फ्लोअरवर गेले, 68 फ्लोअरवर फरकच पडत नाही, तरी पोटेन्शियल एनर्जी काय, mgh. पण मी माउंट एव्हरेस्टवर गेले तर पोटेन्शियल एनर्जी काय होते, मायनस जी एम एम अपॉन आर प्लस एच. हा एच कुठून आला, बिकॉज दॅट हाईट इज अ सिग्निफिकंट हाईट. सिग्निफिकंट मी कधी म्हणते, जेव्हा हे 8 किलोमीटर आहे, 8 किलोमीटर, राईट, हायेस्ट पॉइंट ऑन अर्थ, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. नेक्स्ट, पोटेन्शियल एनर्जी फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम अर्थ. आता इन्फायनाइट डिस्टन्स म्हणजे मी मोजूच शकत नाही ते डिस्टन्स, तिथे पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, 0. करेक्ट. बिकॉज व्हॅल्यू ऑफ जी इज 0. आता ही टर्म जर 0 झाली तर पोटेन्शियल एनर्जी विल बी 0, बिकॉज ॲट इन्फायनाइट डिस्टन्स फ्रॉम अर्थ. रॉकेट कसे पाठवतात वरती, स्पेस शटल कसं पाठवतात वरती, तेच बघू आपण. पण त्याच्यासाठी हे समजून घ्यायला पाहिजे की ॲट इन्फायनाइट डिस्टन्स, इन्फायनाइट म्हणजे फायनाइट इज काहीतरी व्हॅल्यू, इन्फायनाइट म्हणजे ह्याच्यावर मी दिले दणके, 6 वर लावले 50 शून्य, किती व्हॅल्यू येते मला काउंट पण नाही करता येते, दॅट इज इन्फायनाइट डिस्टन्स. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम into 0 into h, because at infinite distance g is equal to 0. So potential energy is 0 at infinite distance. So this is at the surface of the earth or at some height above the surface of the earth. This is the potential energy. At significant height, म्हणजे 8 किलोमीटर हे सिग्निफिकंट डिस्टन्स आहे above the surface. मग तिथे पोटेन्शियल एनर्जी काय असते, मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. नेक्स्ट, इन्फायनाइट डिस्टन्सवर असलं एखादा ऑब्जेक्ट तर पोटेन्शियल एनर्जी 0 असते, कारण जी इज 0. ही टर्म सगळ्या मल्टिप्लिकेशन मध्ये एक व्हॅल्यू 0 झाली तर सगळे व्हॅल्यू विल बी 0. करेक्ट. सो दिस इज पोटेन्शियल एनर्जी differs for objects at various height, right? So you have to copy this table, copy the definition, copy this formula and below that draw this table. त्याच्यासाठी मी इथे एक्झाम्पल दिलंय की फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, फिफ्थ फ्लोअर, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय ते बघितलं आपण.
सेकंड फ्लोर किंवा 68 फ्लोर 68 फ्लोर वर काय होतं तरी पोटेन्शियल एनर्जी इज mgh. पण मी माउंट एव्हरेस्ट वर गेले तर पोटेन्शियल एनर्जी बिकम्स -g/m/r+h बिकॉज दॅट इज अ हाईट विच इज सिग्निफिकंटली लार्ज. नेक्स्ट पोटेन्शियल एनर्जी ऍट इन्फायनाइट डिस्टन्स, म्हणजे माझ्यापासून सन इन्फायनाइट डिस्टन्स वर आहे, मग पोटेन्शियल एनर्जी विल बिकम 0. करेक्ट. नेक्स्ट लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट. आता so we have seen that a ball is thrown upwards its velocity. Now what is escape velocity? आता आपण इथपर्यंत पोहोचलोय की रॉकेट कसं पाठवायचं वरती. रॉकेट लावता का दिवाळीत असं चिट्टी मारत वरती जातं. करेक्ट. आपण बाटलीत लावतो रॉकेट, अशी बाटली असते आणि त्याच्यात रॉकेट लावतो आणि त्या रॉकेटला आग लावतो खाली. आता जेवढं ते पेटतं आग तेवढं रॉकेट वरती जातं जोरात सुक्कन. राईट. आता ते जर पेटलंच नाही रॉकेट तर वरती जाईल का रे? नाही जाणार. का? कारण जेवढी मी त्याला आग लावतीये आणि जेवढी ती आग वाढतीये तेवढं रॉकेट वरती जाणार आहे. जेवढा फोर्स खालती तेवढं रॉकेट वरती. तेच आहे आणि त्याला आपण काय म्हणतोय आता? एस्केप वेलॉसिटी. आता आपल्याला हे शिकायचं की एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय आणि किती वेलॉसिटी दिल्यावर एखादं रॉकेट कायमचं वरती जाऊन बसेल किंवा एखादं सॅटेलाइट कायमचं वरती जाऊन बसेल. करेक्ट. ते शिकायचं आपल्याला. नाहीतर काय होईल जर एस्केप वेलॉसिटी मी फॉलो नाही केली तर मी इथून रॉकेट सोडतीये, नासा इथून रॉकेट सोडते, वा 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 टाळ्या टाळ्या टाळ्या, आणि तिकडून रॉकेट खालती पडेल. कळतंय? सो फॉर अ रॉकेट और फॉर अ स्पेस शटल टू एस्केप, गायब होण्यासाठी एक स्पेसिफिक वेलॉसिटी लागते आणि ती गायब होण्याची वेलॉसिटीला काय म्हणतात? एस्केप वेलॉसिटी. असं होऊ नये की इथून रॉकेट निघालं वरती 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 आणि स्विंग सगळे टाळ्या वाजवत आहेत दुसरीकडून खालती. असं होतं का कधी? नाही होत. कारण त्याला एक स्पेसिफिक वेलॉसिटी दिलेली असते अर्थवरून निघताना, आणि अर्थवरून निघताना जी वेलॉसिटी दिलेली असते त्याला काय म्हणतो आपण? एस्केप वेलॉसिटी. बिकॉज ऑफ दिस वेलॉसिटी अ स्पेस शटल or anything which is sent from the earth by NASA never returns to the earth. Right? ते बघायचं आपल्याला. We have seen that when a ball is thrown upwards, its velocity decreases because of the gravitational force of the earth. आता जेव्हा मी बॉल वरती टाकते, this is a ball and I am throwing it upwards. When I am throwing it upwards, what is it pulling it down? What is pulling it down? Gravity. करेक्ट. हा बॉल आहे, वरती फेकते. अरे वरती फेकते पण थोड्या वेळाने तो खाली येणार आहे. कशामुळे खाली येणार आहे? ग्रॅव्हिटीमुळे. मी बॉल वरती टाकते, हो मान्य. माझा कुठला फोर्स आहे? मस्क्युलर फोर्स. थोड्या वेळाने माझा मस्क्युलर फोर्स संपल्यावर द बॉल इज अंडर फ्री फॉल अँड व्हॉट इज पुलिंग इट डाउनवर्ड्स? दॅट इज ग्रॅव्हिटी. राईट. This is the first sentence. Next, the velocity becomes 0 after reaching at a certain height, and after that stone starts falling down. Its maximum height depends on its initial velocity. According to Newton's third equation of motion is v square is equal to u square plus 2a. आपण म्हटलं बघू. आता मी इथून बॉल टाकला की असं उडतच जातो का बॉल? गेला 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 असं होतं का? नाही. व्हॉट हॅपन्स इज मी जितका जोरात फोर्स लावते, मी इतका फोर्स लावला, बॉल इथे जाईल, इथून परत खाली यायला लागेल. मी अजून जोरात फोर्स केला, थोडा उंच जाईल, परत खालती येईल. अजून जोरात फोर्स केला, अजून वरती जाईल, परत खालती येईल. खूप जोरात फोर्स लावला म्हणजे माझ्या बॉडीत जेवढी एनर्जी आहे तेवढा जोरात फोर्स लावला, खूप वरती जाईल पण परत खालती येईल. मग असंच मी खूप जोरात खूप जोरात खूप जोरात करत गेले तर एक पॉइंट असा येतो की दॅट बॉल विल नेव्हर रिटर्न टू द अर्थ. आणि ती वेलॉसिटी कुठली म्हणतो आपण? एस्केप वेलॉसिटी. करेक्ट. म्हणजे परत सांगते, असा बॉल टाकला, एवढासा फोर्स अप्लाय केला मी. एखाद्या बाळा एवढा फोर्स, 2 वर्षाचा मुलगा विचार करा, मुलगा किंवा मुलगी, त्याचा किती फोर्स असतो? एवढा जोरात टाकला, इथे गेला, खालती पडला. अजून जोरात फोर्स केला, वरती गेला, खालती पडला. अजून जोरात फोर्स लावला, खूप वरती गेला, परत खालती आला. असंच मी अजून जोरात अजून जोरात अजून जोरात फोर्स लावत गेले तर एक टाइम असा येईल की माय अप्लाइड फोर्स इज सो हाय दॅट द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नॉट एबल टू पुल द बॉल back to the earth. And what is that velocity called?
that velocity is called as escape velocity. मग तुम्ही मला पुढचा प्रश्न विचारणारच की मॅडम इतका तुमच्या अंगात ताकद आहे का की एस्केप वेलॉसिटी? नाही, माझ्या अंगात किंवा कुठल्याही जगातल्या कुठल्याही माणसाकडे इतकी ताकद नाही की तो हाताने एस्केप वेलॉसिटीने बॉल गेला मी पाहिलाच नाही परत, असं करूच शकत नाही. मग कुणाकडे असते ती? जेव्हा आपण स्पेस शटल किंवा एखादा रॉकेट स्पेसमध्ये पाठवतोय तेव्हा मला कशाचा उपयोग होतो? एस्केप वेलॉसिटीचा. कारण आपल्याला हवंय की दॅट शुड एस्केप द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पुल अँड दॅट शुड गो इन टू स्पेस. नाहीतर कसं होईल की इथून मी रॉकेट सोडलं आणि टाळ्या वाजवतायत, सक्सेस झालं मिशन, आणि तिकडून रॉकेट खाली आलं, धक्कन समुद्रात पडलं. असं होतं का? नाही होत. अँड दॅट वेलॉसिटी, तीच वेलॉसिटी आपल्याला शिकायची, अँड दॅट वेलॉसिटी इज कॉल्ड ॲज एस्केप वेलॉसिटी. करेक्ट? सो आता काय होतं? हा बॉल वरती जातो 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 जातो, त्याची वेलॉसिटी किती होते? वेलॉसिटी बिकम्स 0, राईट? मी खालून बॉल टाकला पण त्याला काय होतंय वरून? खालून बॉल टाकला आणि त्याला खालती काय होतंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, राईट? सो that ball will go upwards and it will reach a certain height depending on your applied muscular force, and at that point its velocity will become 0, आणि velocity 0 झाल्यावर तो बॉल काय करतो? खालच्या दिशेने परत पडायला लागतो, राईट? velocity 0 झाली आणि बॉल starts falling downwards. Correct? So according to Newton's third equation of motion, now न्यूटनचं थर्ड इक्वेशन ऑफ मोशन काय? v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. करेक्ट? नाव v इज इक्वल टू 0. आता v इज इक्वल टू 0 का? u इज द इनिशियल वेलॉसिटी अँड v इज द फायनल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी होती ना त्याला, मी फेकली ती इनिशियल वेलॉसिटी होती, वरती गेला तो बॉल, फायनल वेलॉसिटी बिकेम 0 अँड देन इट स्टार्टेड डिसेंडिंग, राईट? सो फायनल वेलॉसिटी इज 0. Final velocity is 0. Next, a is equal to minus g. Now force is a vector quantity आणि acceleration is also a vector quantity. So मला साइन हवी आहे. ही साइन म्हणजे काय? की बॉल वरती जातोय पण it is going down, hence its acceleration due to gravity is negative. Correct? It is negative. मग मी आता सबस्टिट्यूट करते these two values. I substitute in the equation. v square is equal to 0. So 0 is equal to u square plus 2 into minus g into s. Correct? So s एका साइडला ठेवू आपण, s is equal to, correct, minus u square. इकडे प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस अपॉन 2g. Correct? So the equation will be s is equal to minus u square upon 2g, right? So this is the final third equation of motion, and this third equation of motion you have to just remember that it is s is equal to minus u square upon 2g. Correct? Now ह्याच्यातलं काही लिहून घ्यायचं नाही, काय लिहून घ्यायचं ते मी सांगते. लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट. आता इथे नीट बघा आणि हे नीट वाचा काय सांगते मी. Thus, higher the initial velocity u, the larger is the height reached by the ball. जसं मी सांगितलं तसं की मी हा फोर्स वाढवत गेले, वर टाकायचा माझा मस्क्युलर फोर्स वाढवत गेले तर तेवढी हाईट वाढणार आहे बॉलची. मी असा टाकला एवढी हाईट, असा टाकला तेवढी हाईट, अजून जोरात टाकला अजून मोठी हाईट. करेक्ट? सो हायर द इनिशियल वेलॉसिटी म्हणजे माझी ही फेकण्याची वेलॉसिटी जेवढी जास्त तेवढं हाईट बॉलची जास्त. द रिझन फॉर दिस इज दॅट हायर द इनिशियल वेलॉसिटी द बॉल विल अपोज द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ मोर अँड लार्जर विल बी द हाईट टू विच इट कॅन रीच. म्हणजे काय की मी हा बॉल जितक्या फोर्सनी वरती टाकतेय तेवढी ही हाईट जास्त जास्त होत चालली आहे. करेक्ट? तेवढी ही हाईट म्हणजे मी एवढा फोर्स लावला तर एवढी हाईट, अजून फोर्स लावला तर एवढी हाईट, अजून जोरात टाकला तर अजून मोठी हाईट. म्हणजे हायर माय इनिशियल वेलॉसिटी द बॉल विल रीच अ ग्रेटर हाईट. नेक्स्ट, we have seen above that the value of small g keeps decreasing as we go higher above the surface of the
अर्थ. म्हणजे आपण सरफेसवरनं अर्थच्या जसं वरती 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 जायला लागतो तसा जी काय होतो कमी 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 व्हायला लागतो. म्हणजे माउंट एव्हरेस्टवर जी इज स्मॉलर, डिक्रीज होतो जी, कारण आपण अबाव द सरफेस ऑफ द अर्थ चाललोय, राईट. नेक्स्ट, thus the force pulling the ball downward decreases as the ball goes up. म्हणजे जसा स्मॉल जी कमी होतोय तसा अर्थ ज्या फोर्सनी त्या बॉलला खाली ओढतीये तो फोर्स पण कमी होत चाललाय. जसा बॉल वरती 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 चाललाय एकदम वरती तसा जी कमी 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 स्मॉल जी कमी होतोय. करेक्ट. नेक्स्ट, if we keep increasing the initial velocity of the ball, it will reach larger and larger heights, and above a particular value of initial velocity of the ball is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth. तुम्ही रॉकेट बघितलं असेल वरती जाताना, नसेल बघितलं तर आता बघा युट्यूबवर किंवा गुगलवर कुठेतरी सर्च करून की रॉकेटला खालती आग लावतात माहितीये, खूप गॅसेस बर्न होतात आणि जेवढा माझा खालती थ्रस्ट होतो तेवढं रॉकेट वरती जातं. आता तेच लॉजिक आहे की जेवढा मी बॉल जोरात टाकीन तेवढं बॉल वरती जाणार आहे. पण रॉकेटला खालून इतकी एनर्जी देतात, इतकी ट्रिमेंडस एनर्जी देतात की ॲट वन पॉइंट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ कॅनॉट पुल द रॉकेट बॅक. इतकी एनर्जी खालून अप्लाय करतात. करेक्ट. सो ॲट वन पॉइंट दॅट रॉकेट एस्केप्स, totally escapes the earth gravitational pull, and that rocket or that space shuttle never returns to the earth. म्हणजे असं जाऊन परत कधीही खालती येत नाही, ते डायरेक्ट असं वरती 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 जातं आणि इनविजिबल होतं. वाय? बिकॉज दॅट स्पेस शटल or that rocket has escaped from the earth's gravitational pull. म्हणजे इतकी त्याच्यात एनर्जी आली आहे, इतकी रॉकेटमध्ये आपण एनर्जी दिली आहे त्या थ्रस्टमुळे, त्या आगीमुळे, की ते रॉकेट इतकं लांब गेलंय की त्याच्यात अर्थ परत त्याला खाली जमिनीवर ओढू शकत नाही. आणि तशी वेलॉसिटीला काय म्हणतोय आपण? एस्केप वेलॉसिटी. म्हणजे जेवढी माझी इनिशियल वेलॉसिटी वाढणार आहे तेवढी द हाईट रीच्ड बाय द बॉल विल बी ग्रेटर. सो परत वाचू आपण हे. If we keep increasing the initial velocity of the ball, it will reach larger and larger heights, and above a particular value of initial velocity of the ball is able to overcome the downward pull of the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth. हेच 4 पॉइंट्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. 4 लाईन्स कुठपासून? इथपासून इथपर्यंत. व्हेरी इम्पॉर्टंट. अँड दॅट इज कॉल्ड ॲज एस्केप वेलॉसिटी. आता this velocity is called escape velocity. We can determine its value by using the law of conservation of energy. What is law of conservation of energy? Law of conservation of energy states that energy can neither be created nor destroyed, and the total amount of energy in the universe always remains constant. आता मला ह्या escape velocity चं डेरिवेशन करायचं आहे, तर नोटबुक मध्ये लिहायला लागायचं माझ्या मागे. राईट डाऊन क्वेश्चन. The question is derive. Question is derive the value for escape velocity on earth. Derive the value for escape velocity on earth. So now first point. आता मी जेव्हा एखादं आन्सर लिहिते, मी तुम्हाला आन्सर फॉर्मॅटमध्येच लिहून देते सगळ्या नोट्स. म्हणजे नोट्स कुठले, क्वेश्चन्स कुठले, प्रत्येक स्लाइडवर येणारा क्वेश्चन मी तुम्हाला सांगते. आणि जसे तुम्ही क्वेश्चन्स लिहित जाताय, जसं मी एक्सप्लेन करते, आन्सर कसं लिहायचं हेही समजतंय आणि कशा टाईपचे क्वेश्चन येतात हेही समजतंय आपल्याला. सो द क्वेश्चन इज डिराइव्ह द व्हॅल्यू फॉर एस्केप वेलॉसिटी ऑन अर्थ. सो फर्स्ट पॉइंट माझा हा असणार आहे की व्हॉट इज एस्केप वेलॉसिटी. Write down the velocity with which an object escapes the gravitational force of earth is called
एस्केप वेलोसिटी. म्हणजे काय, द वेलोसिटी विथ विच अन ऑब्जेक्ट एस्केप्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ इज कॉल्ड एस्केप वेलोसिटी. आता सेकंड पॉइंट, what is my second point? For an object of mass m, right, on the surface of earth, जर ते ऑब्जेक्ट अर्थच्या सरफेसवर आहे तर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असेल, तर त्याची कायनेटिक एनर्जी काय असेल हे बघायचं आपल्याला. सो ए याच्या खालती लिहायचं आता आपल्याला. असेच दोन पार्ट करायचे इथे दाखवले तसे, करेक्ट, जसे इथे दाखवले तसेच पार्ट करायचे. ऑन द सरफेस ऑफ अर्थ ए कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. आता ऑन द सरफेस ऑफ अर्थ कायनेटिक एनर्जी काय असते, हाफ एम व्ही स्क्वेअर. सिंपल. पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज इक्वल टू माइनस जी एम एम अपॉन आर, राइट. सो दिस इज potential energy on the surface of earth. Next, what is the total energy? Kinetic energy plus potential energy. So half mv square kinetic energy minus, इथे मायनस आहे म्हणून हे प्लस होतं त्याचं मायनस झालं, हाफ mv स्क्वेअर एस्केप मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन कॅपिटल आर. So this is the total energy on the surface of Earth, right? Now, what will happen at infinite distance from Earth? Infinite distance la kinetic energy is 0. Infinite distance or kinetic energy is 0. Potential energy is minus g capital M small m upon infinity is equal to 0. Any value divided by infinity is always 0. So potential energy height will be 0. Height will be infinite height. मला मोजताच येत नाहीये म्हणून मी काय केलं, मायनस जी एम एम अपॉन एच. एच मला माहित नाही तर तो काय लिहिला, इन्फिनिटी. एनी व्हॅल्यू डिवायडेड बाय इन्फिनिटी इज 0. करेक्ट. सो व्हॉट इज द टोटल एनर्जी? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. 0 प्लस 0 0, राइट. सो दिस इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ अँड दिस इज ॲट इनफायनाइट डिस्टन्स. इनफायनाइट म्हणजे मला माहितीच नाही किती डिस्टन्स आहे, दॅट इज इनफायनाइट डिस्टन्स. सो माय सेकंड पॉइंट हियर इज two parts, this part and that part, right, on the surface of earth and at infinite distance. इकडची टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक प्लस पोटेन्शियल आणि तिकडची टोटल एनर्जी म्हणजे कायनेटिक प्लस पोटेन्शियल. इकडची एनर्जी काय आली, हाफ एम व्ही स्क्वेअर, व्ही इज एस्केप वेलोसिटी, मायनस जी एम एम अपॉन आर, आणि इकडची टोटल एनर्जी 0 आली. नाउ लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट पार्ट. आता फॉर कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ आहे त्याच्यात E1 is equal to E2, correct? In the earlier slide this is E1 and this is E2. इथे लिहिले आपण E1 and E2, तेच इथे लिहिले आहे. आता I will combine those two equations. Half m v square escape minus g m m upon r, ही E1 आली आहे लेफ्ट हँड साइडची, इज इक्वल टू 0. बरोबर आहे, 0 होती ती. नेक्स्ट पार्ट. नाव आपल्याला व्ही एस्केप हवी आहे, मग व्ही एस्केप मी एका साइडला ठेवणार, व्ही एस्केप स्क्वेअर एका साइडला ठेवणार आणि बाकी सगळ्या व्हॅल्यूज तिकडे नेणार. पार्ट बाय पार्ट करू. हाफ एम व्ही स्क्वेअर एस्केप इज इक्वल टू, इथे टर्म मायनस आहे तिकडे गेल्यावर प्लस होणार, प्लस जी एम एम अपॉन आर, राइट. आता व्ही स्क्वेअर एस्केप इकडे ठेवू, हाफ एम तिकडे घेऊ. सो व्ही स्क्वेअर एस्केप इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर इंटू 2 अपॉन एम. एम अपॉन 2 होता इथे, तिथे गेल्यावर 2 अपॉन एम झाला, एम एम कॅन्सल, राइट. आता पुढचा पार्ट इथून मी वरती कंटिन्यू करते. व्ही एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर आणि 2. हा 2 कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आर. व्ही स्क्वेअर एस्केप, करेक्ट. काय केलं, E1 is equal to E2, law of conservation of energy. E1 was half m v square escape minus g m m upon r is equal to E2 is 0.
ही टर्म मी तिकडे घेतली, मायनस होती प्लस झाली. व्ही स्क्वेअर एस्केप इकडे ठेवला, बाकी सगळ्या टर्म्स तिकडे घेतल्या. व्ही स्क्वेअर एस्केप रिअरेंज केलं इक्वेशन, स्मॉल एन कट झाला. नाव ह्याच्या पुढे एक स्टेप फॉलो करायची आहे, पण ती बुक मध्ये दिलेली नाहीये ती स्टेप, राईट? सो व्ही स्क्वेअर एस्केप इज इक्वल टू, आता स्क्वेअर मी काढते, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. व्ही एस्केप इज इक्वल टू रूट ऑफ 2gm अपॉन आर. कसं काय? हा व्ही स्क्वेअर होता, स्क्वेअर रूट ऑफ अ स्क्वेअर इज द नंबर इटसेल्फ, रूट ऑफ 2gm अपॉन आर, राईट? आता हे इथे काय करायचं, इंटू आर अपॉन आर, तिथे पण दिलंय मी तुमच्या माहितीसाठी, राईट? नाव करेक्ट. आता व्ही एस्केप इज इक्वल टू 2g कॅपिटल एम आर, आधीच आहे, स्क्वेअर रूट घेतला, मल्टिप्लाय डिवाइड बाय आर केलं. सो नाव ही जी टर्म आहे ही जी टर्म आहे ती कशासारखी दिसतेय, कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर इंटू आर, आर स्क्वेअर कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर इज नथिंग बट स्मॉल जी, म्हणजे 2 इंटू जी इंटू आर, करेक्ट? ही जी टर्म आहे कॅपिटल जी कॅपिटल एम कॅपिटल आर इंटू कॅपिटल आर, कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर इज नथिंग बट स्मॉल जी, करेक्ट? सो दिस इज रूट ऑफ 2 इंटू जी इंटू आर. आता मी याच्यासारख्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर आन्सर काय येतं, 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे काय, एखाद्या रॉकेटला वरती पाठवायला किंवा एखाद्या स्पेस शटलला नजरेच्या बाहेर पाठवायला आणि ते परत येऊ नये अर्थवर, म्हणून किती वेलॉसिटी द्यायला लागते, 11.2 किलोमीटर पर सेकंड. 11.2 किलोमीटर प्रत्येक सेकंड. असं टिक झाल्यावर ते किती गेलं पाहिजे, 11.2 टिक 22.4 टिक 44.8, एवढ्या स्पीडनी जायला पाहिजे ते, तर ते कधीही परत अर्थवर येणार नाही. याच्यापेक्षा 1 डेसिमल किंवा 1 पॉइंट वेलॉसिटी कमी असेल तर दॅट स्पेस शटल विल रिटर्न बॅक टू द अर्थ. आणि सगळे जी कंट्रीची इन्व्हेस्टमेंट आहे, करोडो रुपये, मिलियन्स ऑफ डॉलर्स, सगळी झिरो, कारण ते स्पेस शटल परत आलं खालती, कुठे आलं माहित नाही, गेलं तर होतं वरती, गेलं कुठेतरी, करेक्ट? सो यू हॅव टू सबस्टिट्यूट दीज व्हॅल्यूज अँड गेट द आन्सर एज 11.2 किलोमीटर पर सेकंड. तर आपण हे डेरिव्हेशन केलंय. हा क्वेश्चन एक्झाम मध्ये येतो. तुम्हाला जर असं वाटत असेल की असा क्वेश्चन थोडाच येणार एक्झाम मध्ये, येतो, राईट? सो दिस इज एस्केप वेलॉसिटी and that velocity means the velocity with which a space shuttle is sent into air. Okay, so now I have explained you the answers to multiple choice questions, Newton's equations of motion for a freely falling object. I have explained you the potential energy. I have explained you what is escape velocity, how to derive the value for escape velocity. आणि जेव्हा तुम्ही हे सबस्टिट्यूट करता तेव्हा फायनल आन्सर विल बी 11.2 किलोमीटर पर सेकंड. एक लक्षात ठेवायचं आता की इथे किलोमीटर पर सेकंड नाही, किलोमीटर कशात कन्वर्ट करायला लागेल, मीटर मध्ये, ते आपण नंतर बघू. पण लक्षात ठेवायचं की एस्केप वेलॉसिटी मीन्स व्ही एस्केप इज इक्वल टू 11.2 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे त्या रॉकेटला इतकी वेलॉसिटी दिल्यावरच, किलोमीटर पर सेकंड इतकी वेलॉसिटी दिली तर ते रॉकेट इनव्हिजिबल होऊन वरती जातं स्पेसमध्ये. हिला म्हणतात एस्केप वेलॉसिटी, करेक्ट? आज आपण इथेच थांबू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये वी डिस्कस द आन्सर्स. त्याच्या आधी मी अजून एक असाइनमेंट पाठवणार आहे, असाइनमेंट नंबर 2. आणि घरी बसून असाइनमेंट सॉल्व्ह करायचे आपल्याला. नुसतंच व्हिडिओ मागे व्हिडिओ असं नुसतं बघत चाललोय मी, पण माझा काहीच अभ्यास होणार नाही, असं नाही करून चालणार. आपण पुढे चाललोय. आय हॅव ऑलमोस्ट कम टू एन एंड ऑफ चॅप्टर
1. तर त्याप्रमाणेच तुम्हाला अभ्यास करायला लागेल, राईट. समजत नसेल तर कॉल करा, फोन करा, मेसेज करा. मी आहेच आहे, मी कुठेही जात नाही, सर कुठेही नाही येत जाणार, कुलकर्णी मॅडम पण आहेच आहेत. तर यू हॅव टू आस्क. म्हणजे मी विचारलाच नाही प्रश्न, मग मला कळलंच नाही, तर मला असं स्वप्न पडणार नाही रात्री की तुम्हाला काहीतरी अडतंय, तुम्हाला काही प्रश्न आहेत, नाही. तर विचारायचं. गेट युअर आन्सर्स, फाइंड युअर आन्सर्स, आस्क. वेन यू आस्क यू विल गेट युअर आन्सर्स. सांगा मला एक दिवशी की मला मॅडम हे नाही कळालं किंवा मला हे नाही समजत आहे, आय विल इम्प्लिमेंट अ डिफरंट मेथड टू लेट यू अंडरस्टँड. पण तुम्ही जर माझ्याकडे कधी आलाच नाही की मला हे समजलेलं नाही, तर मला कळणारच नाही की तुम्हाला कळलंच नाहीये ते, करेक्ट. सो इफ you have any questions, write them down and post it on that separate window of WhatsApp number so that I get to understand that you have not understood. Okay, thank you.